13 मार्च रोजी चंदीगडमधील झीरकपूर सीमेवर होळीच्या नाकेबंदीत एक भीषण अपघात झाला. एका वेगवान कारने चेकपोस्टवर उभा असलेल्या पोलीस कर्मचारी आणि एक व्यक्तीला चिरडले. या अपघातात कॉन्स्टेबल सुखदर्शन, होमगार्ड स्वयंसेवक राजेश आणि एक अनोळखी व्यक्ती यांचा मृत्यू झाला. कारचा वेग इतका जास्त होता की तिघेही मृतदेह सुरक्षेसाठी लावलेले काटेरी तारांमध्ये अडकले आणि शरीराचे तुकडे झाले. मृत व्यक्तीचे शरीर तसेच पोलीस कर्मचाऱ्यांचे हात-पायही कापले गेले. सुखदर्शन आणि राजेश हे चेकपोस्टवर बलेनो कार थांबवून तपासणी करत होते. अचानक पोलो कार मागून धडकली. अपघातानंतर कार चालक घटनास्थळीवरून पळून गेला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवली आणि त्याला अटक केली. हेमाली पटेल आणि होमगार्ड राजेश यांचे कुटुंब या अपघाताने शोक संतप्त झाले आहेत. पोलिसांनी आरोपी चालकाच्या चौकशीला सुरुवात केली आहे.